नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा शहरात गुटखा विक्रेत्यावर दुसरी कारवाई, प्रतिबंधित गुटखा जप्त। म्हसळा शहरातील एका पानटपरीवर प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर म्हसळा पोलिसांनी धाड टाकून गुटखा जप्त केला असून टपरी चालक प्रीतम धीमर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे त्याच्या भावावर यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती। दिघी नाका येथील पोलीस चौकीसमोरील पानटपरीवर एका ग्राहकाला गुटखा विक्री करण्यात आली, मात्र दुसऱ्या ग्राहकाला गुटखा देण्यास नकार दिल्याने ग्राहक व टपरी चालक यांच्यात वाद निर्माण झाला। या वादानंतर संबंधित ग्राहकाने आरडाओरडा करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास भाग पाडले। तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत टपरीवर छापा टाकला। छाप्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल व तत्सम प्रकारचा गुटखा विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला। पोलिसांनी तो जप्त करून संबंधित टपरी चालकास ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने अन्य ठिकाणाहून गुटखा खरेदी करून किरकोळ विक्रीसाठी आणत असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। रायगड जिल्ह्यातील विविध भागात मुंबईहून खासगी वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक होत असल्याचे या कारवाईमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे। आरोपी प्रीतम धीमर याच्या विरुद्ध म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे तसेच म्हसळा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली। दरम्यान रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी आंचल दलाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील बेकायदेशीर धंद्यांविरोधात सुरू असलेल्या कठोर कारवायांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। म्हसळा पोलिसांकडून सातत्याने होत असलेल्या अशा धडक कारवायांमुळे बेकायदेशीर व्यवसायांवर अंकुश बसण्यास मदत होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। गेल्या 7 महिन्यात प्रीतम धीमर यांच्या कुटुंबातील 3 सदस्यांविरुद्ध 3 स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून दिली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अंकुश गाणेकर, म्हसळा।